झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमधल्या पुढच्या परिसंवादामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि या परिसंवादामध्ये आपण एका वेगळ्या विषयावर आज चर्चा करणार आहोत। हा वेगळा विषय म्हणजे सध्या कौशल्यपूर्ण विकास शिक्षण यावर खूप भर दिला जातोय। स्किल असणं हे किती गरजेचं आहे आणि जर एखाद्या माणसामध्ये स्किल असेल तर तो माणूस कुठपर्यंत जातो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणूनच कौशल्यपूर्ण विकास शिक्षण म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यासाठी शासनाला युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची नेमकी गरज का पडली, या सगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत। सध्या आपल्याबरोबर आहेत अपूर्वा पालकर, महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू। नमस्कार मॅम, स्वागत झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये। आत्ता आम्ही काही वेळापूर्वी मंत्री महोदयांबरोबर बोललो आणि महाराष्ट्रासाठी बऱ्याच योजना येत आहेत तरुणांसाठी, तरुणींसाठी, आणि स्किल डेव्हलपमेंट हा एक आता परवलीचा शब्द झालेला आहे। तर बेसिकली याची युनिव्हर्सिटी, याचं एक मोठं विद्यापीठ असावं अशी गरज का वाटली आणि महाराष्ट्र या सगळ्यामध्ये नेमका आता कुठे आहे? हा प्रश्न मला असं वाटतं सगळेच मला विचारतात की स्किल विद्यापीठाची किंवा कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याची आवश्यकता का वाटते आहे। तर हा जो कॉन्सेप्ट आहे हा 2017-18 साली केंद्र शासनाने आणला होता आणि सगळ्या राज्यांना मॅन्डेट होता की त्यांनी आपलं कौशल्य विद्यापीठ स्थापन करावं। आता तुम्ही जसं बघता की गेलं मला असं वाटतं 2008 पासून स्किल हा विषय खूप महत्त्वाचा झालेला आहे। आपला भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण बघितला तर पॉझिटिव्ह डेमोग्राफिक डिव्हिडंड असं आपण म्हणतो, आणि याला चॅनलाइज करण्यासाठी स्किलची जोड दिली तर अनेक लोक त्यांना रोजगार प्राप्त होऊ शकतं, हे अगदी सिद्धच झालेलं आहे। पण अनेकदा काय झालं की योजना ज्या आल्या 2008 नंतर त्याच्यामध्ये फक्त सर्टिफिकेशन आणि असेसमेंट असाच भाग होता, पण याला कुठेतरी डिप्लोमाज, डिग्रीज, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम आणि कुठेतरी अप्लाइड रिसर्च याची जोड देण्याची गरज राष्ट्रीय पातळीवर वाटली, आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा याची स्थापना एक आपला ॲक्ट पास झाला 2021ला, आणि 2022ला ऑगस्ट महिन्यात मी तिथे जॉईन झाले, आणि त्या अनुषंगाने आपण आपली वाटचाल चालू केलेली आहे। आणि महाराष्ट्र हे खूप महत्त्वाचं राज्य आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने। आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत, आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक जो इन्फ्रास्ट्रक्चर नंतर येतो तो म्हणजे ह्युमन रिसोर्सेस आहे। आणि ह्युमन रिसोर्सेस यांचं चॅनलायझेशन आणि त्यांचं जॉबमध्ये रूपांतर व्यवस्थित करणं आणि त्यांना लागणारे स्किल्स देणं हे खूप महत्त्वाचा घटक आहे। आणि आय थिंक हे काम स्किल विद्यापीठ किंवा कौशल्य विद्यापीठ यांच्याद्वारे करणं अपेक्षित आहे। आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामध्ये आम्ही स्थापना केली तेव्हा सेक्टर वाईज स्किल गॅप्स आम्ही शोधून काढले, आणि सेक्टर वाईज स्किल गॅप्समध्ये कुठल्या प्रकारच्या कौशल्याची ॲक्च्युअली गरज आहे त्याच्यावरती आपण अभ्यासक्रम चालू केलेले आहेत। आणि हे अभ्यासक्रम जे आपण म्हणतोय ते बॉटम ऑफ द पिरॅमिड टू द टॉप ऑफ द पिरॅमिड सगळीकडे आपण अभ्यासक्रम दिलेले आहे। बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हणजे स्किल इक्वल टू टर्नर, फिटर आपण जे म्हणतो ते ब्लू कॉलर जॉब्स आहेत। त्याच्यानंतर आपल्याकडे काही ग्रे कॉलर जॉब्स आहेत आणि काही व्हाईट कॉलर जॉब्स आहेत, ते स्किल्समध्येच आहेत। तर टॉप ऑफ द पिरॅमिडमध्ये मला असं वाटतं की सायबर सिक्युरिटी, बिग डेटा, इंडस्ट्री 4.0, क्लाउड कम्प्युटिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्किलची खूप आवश्यकता आहे। आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकार, इवन बिझनेस ॲनालिटिक्स सारखा जो प्रोग्राम आहे जिथे इंडस्ट्रीला अशा प्रकारच्या कौशल्य मनुष्यबळाची गरज आहे, तर याच्यामध्ये कौशल्य विद्यापीठ बरंच काम करतं आहे। आणि असे अभ्यासक्रम मास्टर्स जे आहेत, बॅचलर्स लेवलवरती आपण जे सेक्टर स्किल काउन्सिल्समध्ये सर्टिफिकेशन्स होते त्यांचाच रूपांतर आपण डिप्लोमा आणि डिग्रीजमध्ये केलं आहे। फॉर एक्झाम्पल रिटेल हे एक मोठं क्षेत्र आहे जिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे। नवीन रिटेल मॉल्स होत आहेत, आणि भारत असा देश आहे की जिथे आपल्याकडे जनसंख्या आहे, पेईंग कॅपॅसिटी आहे, डिस्पोजेबल इन्कम्स आहेत,
आणि लोक घेणारे ग्राहक सुद्धा आहे. त्या दृष्टिकोनातून रिटेलसाठी हा एक खूप मोठा देश आहे. ओके. सिमिलरली BFSI सेक्टर जो आहे किंवा तिसरा महत्त्वाचा एरिया जो पंतप्रधान नेहमी बोलतात ज्या विषयावर, तो विषय म्हणजे स्वच्छता. सो फॅसिलिटी मॅनेजमेंट हा एक मोठा एरिया आहे ज्याच्यावरती आपण भर देतो आहे. हेल्थकेअर मॅनेजमेंट आहे ज्याच्यावरती आपण बराच भर देतो आहे. आणि या सगळ्यांना जोड देणारा 1, 2, 3 तिघांना जोड देणारा सगळ्यात मोठा घटक की लोकांना फक्त भारतातच नोकऱ्या नको आहे, तर भारताबाहेर सुद्धा नोकऱ्या हव्या. मला खरं तर हाच मुद्दा आपल्याला विचारायचा होता की जेव्हा आपण एखादा कुशल कामगार तयार करतो तेव्हा आपण आपल्या देशासाठी तर तयार करतोच, मात्र अशा कामगारांना बाहेर देशात सुद्धा संधी मिळणं खूप गरजेचं आहे. तर अशा दृष्टीनं आपण काय नेमकी व्यवस्था केलेली आहे किंवा काय नेमके कोर्सेस असे उपलब्ध आहेत का की माझा इथे शिकलेला एखादा तरुण विद्यार्थी असेल, तरुणी असेल, ती इथे अशा प्रकारे स्किल डेव्हलप करेल आणि तिला बाहेर देशामध्ये जाऊन नोकरीची संधी मिळेल, जेणेकरून जो इथे हजारांमध्ये मिळणारा पगार आहे तो ती लाखामध्ये घेऊ शकेल. तर असे 14 देश आहेत जे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल कॉर्पोरेशन इंटरनॅशनल NSDC इंटरनॅशनलनी 14 देशांबरोबर करार केलेला आहे. आणि NSDC इंटरनॅशनलनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाबरोबर करार केलेला आहे. आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंटरनॅशनल आम्ही मिळून या 14 देशांसाठी लागणारा जो ह्युमन रिसोर्सेस आहे त्यांच्यावरती आम्ही काम करतो. त्यात सगळ्यात मोठा घटक म्हणजे डोमेन स्किल्स देणारे आणि अनेक संस्था आहेत. फॉर एक्झाम्पल हॉटेल मॅनेजमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जपानसारख्या देशात किंवा जर्मनी, युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा खूप मॅनपॉवरची गरज आहे आज. पण त्यांना सगळ्यात मोठी अडचण जी या देशांमध्ये येते, नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, तिथे भाषेची असते. आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि डिपार्टमेंट ऑफ स्किल्स ऑन्टरप्रिनरशिपनी महाराष्ट्र इंटरनॅशनलची स्थापना मुंबईत केलेली आहे. आणि 5 असे केंद्र आम्ही आता उभे करतो आहे. आणि याच्यामध्ये जर्मन, जॅपनीज, हिब्रू, फ्रेंच आणि ऑफकोर्स इंग्रजी या 5 भाषांवरती आपण काम करायला सुरुवात केलेली आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो की जर्मन भाषेसाठी आत्ता माझ्याकडे 150हून अधिक मुलं ऑलरेडी ट्रेनिंग घेत आहेत. आणि पाईपलाईनमध्ये माझ्याकडे 550 ते 600 मुलं आहेत. आणि याच्यामध्ये आपण ITIच्याही काही मुलं घेतलेली आहे, कारण ITIच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी तिकडे उपलब्ध आहे. होम केअर गिवर सेगमेंट हा खूप मोठा सेगमेंट आहे. आपल्या भारतात आपण बघितलं तर मॅक्सिमम ज्या आपल्याकडे काम करायला येतात, एखादा म्हातारा माणूस आपल्या घरी असेल तर मॅक्सिमम सॅलरी आपण किती या व्यक्तीला देऊ शकतो, तर 16 ते 17 हजार. पण जपानमध्ये याच कामासाठी महिन्यात यू गेट अ सॅलरी अप टू अराउंड 1.5 to 2 lakhs पर मंथ. केअरटेकर जे असतात, हां, म्हणजे तुम्ही किती पटीनं त्यांना इन्क्रिमेंट देता आहे. आणि 5 वर्षासाठी वर्क विसा. म्हणजे हे कार्य केल्याने मला असं वाटतं एक जो स्ट्राटा आपल्या भारतात आहे त्याला साधारण आपण एक डिफरंट टाईप ऑफ उत्तेजना देण्यात आपण आय थिंक आपण समर्थ होऊ. आणि त्यांची फुल फॅमिली रिएस्टॅब्लिश होऊ शकेल आणि एखाद्या वेगळ्या देशात सुद्धा जाऊन वेगळ्या इकॉनॉमीत जाऊन ते काम करू शकतील. तर मला असं वाटतं की हे खूप मोठी उपलब्धी आहे डिपार्टमेंट ऑफ स्किल्स ऑन्टरप्रिनरशिपची. आणि कौशल्य विद्यापीठांनी पण याच्यामध्ये भरपूर काम करायला सुरुवात केली आहे. दुसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये, एक तर भाषेचा एरिया आहे. दुसरा जो एरिया आहे की आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेशन्सचा पण समावेश आम्ही अनेक करिक्युलम्समध्ये केलेला आहे. हाय एंड कोर्सेस अँड प्रोग्राम्स जे आहेत तर त्याच्यामध्ये हार्वर्ड ऑनलाईनचे काही डिझाईन थिंकिंगसारखे कोर्सेस आहे. कारण माझं असं प्रामाणिक मत आहे की कौशल्य विद्यापीठांनी तरी
विचार करण्याची शक्ती मुलांची वाढवायला पाहिजे. कारण ही एक मोठी गॅप आहे की आपण खूपदा काय होतं की मार्क ओरिएंटेड ज्या सिस्टम्स क्रिएट केलेल्या आहे की मार्क किती पडले, टक्केवारी किती आहे, त्याच्या अगेन्स्ट तो त्याचा विचार करू शकतो का, नाविन्यपूर्ण काही संकल्पना आणू शकतो का. सो याच्यावरती सुद्धा आपण खूप भर देण्याचा प्रयत्न केला. आणि इंटरनॅशनल लेवलवरती एक अजून प्रगती जी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने केली आहे ती म्हणजे फ्रान्स बरोबर रुबिका फ्रान्स नावाची एक संस्था आहे जी युरोपमध्ये नंबर 1 डिझाईन स्कूल आहे. त्यांच्याबरोबर आपण करार केलेला आहे. ट्विनिंग प्रोग्राम्स महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने चालू केलं आहे. आणि हा 100% कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहे डिझाईन. त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रियल डिझाईन, ट्रान्सपोर्टेशन डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन याच्यावरती भर दिलेला आहे. आणि मेड इन इंडिया कधी होणार तर प्रॉडक्ट्स इंडियात डेव्हलप व्हायला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रॉडक्ट्स डेव्हलप होणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून BDES हा अभ्यासक्रम आपण चालू केला आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आपण एक पब्लिक युनिव्हर्सिटी आहोत आणि थोडासा डिफरन्स प्रायव्हेट आणि पब्लिकमध्ये असायलाच पाहिजे. डिझाईनचे कोर्सेस अनेक प्रायव्हेट प्लेयर्सकडे सुद्धा आहे, पण तिथली जी फी आहे ती मुलांना परवडण्यासारखी नाही आहे. म्हणून पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये आपली फीज ऑलमोस्ट 1/5 ऑफ द फी ऑफ अ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे. आणि इथे शिक्षक जे असणार आहे ते अर्धे शिक्षक फ्रान्समधून येऊन शिकवणार आहे. आणि अशा विद्यापीठाची गरज मला असं वाटतं या क्षणी अशी आहे की सर्वसमावेशक म्हणजे सर्वच घटकातल्या विद्यार्थ्यांना अशा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला मिळेल, तिथे शिकायला मिळेल. मला आणखी एक खूप छान वाटलं तुमच्याशी आत्ता बोलताना की खूप आनंददायी असं चित्र तुम्ही आत्ता आमच्यासमोर मांडलं. कारण स्टेममधून म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स हेच करिअर केलं तर मी बाहेर देशामध्ये जाईल असं आपल्याला वाटतं. आणि लाखो रुपये खर्च पालक करत असतात आणि विद्यार्थ्यांना बाहेर शिकायला पाठवतात, तिथे नोकरी करतात. तर अशा प्रकारचे कोर्सेस करून स्किल युनिव्हर्सिटीमध्ये जे आपल्याकडे उपलब्ध आहेत असे कोर्सेस करून सुद्धा बाहेर जाण्याची संधी आहे. हे खूप छान मला वाटतं आत्ता आपण या व्यासपीठावरून सांगितलं. मला असं वाटतं त्याचबरोबर स्किल विद्यापीठ असलं म्हणून ह्युमॅनिटीजमध्ये काम करू नये असा विषयच नाही आहे. तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा इथे आणला. सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी तर आम्ही करतोच, म्हणजे स्किल विद्यापीठ असल्यामुळे तो एक फोकस आहेच माझा. पण त्याचबरोबर माझा फोकस BA सायकॉलॉजीवरती पण आहे, BA इकॉनॉमिक्सवरती पण आहे. आणि आपल्या विद्यापीठांनी 100% नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट केली आहे, 100% केलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे स्किल्स देतोय. म्हणजे आता तुम्ही मला विचारा की BA सायकॉलॉजीमध्ये कशा प्रकारचे स्किल्स आहेत, तर BA सायकॉलॉजीमध्ये काउन्सिलिंग स्किल्स आहे, कोचिंग स्किल्स आहे, असेसमेंट सेंटर्सचे स्किल्स आहेत, जे अनेकदा सायकॉलॉजीच्या मुलांना त्यांच्या सायकॉलॉजीच्या अभ्यासक्रमात नसतातच. त्याचबरोबर त्याला आम्ही जोड दिलेली आहे एक्सेलची, त्याला आम्ही जोड दिलेली आहे थोडीशी प्रोग्रॅमिंगच्या लँग्वेजची. सो थोडंसं तंत्रज्ञान सुद्धा आपण सायकॉलॉजीच्या मुलाला आणि इकॉनॉमिक्सच्या मुलाला आपण इथे शिकवतोय. आणि BA ऑनर्स अशी 4 वर्षाची डिग्री आपण इम्प्लिमेंट केली आहे. आणि हे सगळ्याच अभ्यासक्रमांमध्ये आहे. म्हणजे UGचे जेवढे आमचे अभ्यासक्रम आहे, म्हणजे BBA रेस्टॉरंट मॅनेजमेंट, इनफॅक्ट आम्ही हॉटेल मॅनेजमेंट न करता आम्ही रेस्टॉरंट मॅनेजमेंट करतोय. कारण रेस्टॉरंट्समध्ये सगळ्यात जास्ती मनुष्यबळाची गरज आहे. आज 5 स्टार हॉटेल्सची संख्या लिमिटेड आहे, पण रेस्टॉरंटची संख्या खूप मोठी आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे. तर ते डोळ्यासमोर ठेवून आपण रेस्टॉरंट मॅनेजमेंट हा कोर्स चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपण सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये कुठे ना कुठे इंडस्ट्रीची जोड दिलेली आहे. रेस्टॉरंट मॅनेजमेंटमध्ये रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, त्याच्यानंतर मॅकडोनल्ड सारखी कंपनी, वाव मोमो सारखी कंपनी, त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलेला आहे. आणि आपला अभ्यासक्रम तयार करताना सुद्धा या इंडस्ट्रीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी अभ्यासक्रम तयार केला आमच्या अकॅडमिक्स बरोबर. त्याचबरोबर
इंडस्ट्रीची लोक आणि आम्ही मिळून मुलांना जे आपण एनरोल करतो, ऑलमोस्ट एखादी HR प्रोसेस असल्यासारखीच मुलं पण एनरोल करतो. अच्छा. आणि शिक्षण घेत असतानाच ऑन द जॉब ट्रेनिंग सुद्धा या मुलांना आपण देतो. फॉर एक्झाम्पल रिटेल सेक्टरमध्ये झुडिओ म्हणजे टाटा ट्रेंड नावाची जी कंपनी आहे, त्याचा एक ब्रँड आहे झुडिओ. तो यूथ ब्रँड आहे. आणि त्यांना साधारण पुढच्या डिसेंबरपर्यंत 1000 लोकांची गरज आहे. आणि ही गरज कुठून पूर्ण होणार आहे? शेवटी कुठेतरी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. आम्ही त्यांच्याबरोबर करार केला आहे आणि मुलं BBA रिटेल करत असताना झुडिओ स्टोर्समध्ये सुद्धा काम करू शकतात. अशा प्रकारचे मॉडेल्स आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आणलेले आहे. वेअर अर्न अँड लर्न असं दोन्ही प्रकार आपण त्याच्यामध्ये देण्याचा मुलांना प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इंडस्ट्रीला आपण डायरेक्टली स्किलफुल असलेलं एक यूथ देतो आहोत, तरुण देतो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर मला एक अजून सांगावंसं वाटतं की हे तर रेग्युलर मुलांसाठी झालं. दुसरं महत्त्वाचं एक अजून एरिया की महिलांसाठी पण आम्ही एक छोटासा कार्यक्रम केला. मला हाच प्रश्न विचारायचा होता. तर ते काय पर्सिस्टंट सिस्टम बरोबर आपण टायअप केला आणि ज्या महिलांनी 3 ते 5 वर्षाचा ब्रेक घेतला, अशा टेक्निकल महिला ज्या इंजिनियर झालेल्या महिला आहेत किंवा कम्प्युटर सायन्स शिकलेल्या ज्या महिला आहेत, त्यांच्यासाठी आपण 6 महिन्याचा विंग्सचा प्रोग्रॅम आपण लॉन्च केला. आणि या सगळ्या महिलांना पर्सिस्टंट सिस्टममध्ये आपण जॉब दिला आहे. महिलांसाठीच रिस्ट्रिक्टेड न ठेवता आपण मेट्रोपॉलिस सारख्या कंपनीबरोबर सुद्धा आपण टायअप केलेलं आहे. आणि मेट्रोपॉलिस कंपनीमध्ये अनेक जणांनी फक्त 12वी केलेली आहे आणि पुढे BSc झालेले नाही आहेत. लॅबोटॉमिस्ट आहेत, अशा प्रकारचे जे आपल्या घरी सॅम्पल्स घ्यायला वगैरे जे येतात, पण त्यांना करिअर प्रोग्रेशनचा काही मार्गच नाही आहे. तर रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगच्या अंतर्गत आपण त्यांच्यासाठी काही कोर्सेस आणलेले आहे आणि ते कोर्सेस त्यांना त्यांच्या नोकरी करत असताना सुद्धा करणं शक्य आहे आणि BScची डिग्री घेणंसुद्धा शक्य होणार आहे. सो सायन्सलाही आपण टच केलं आहे, ह्युमॅनिटीजला आपण टच केलं आहे, आर्ट्सला पण टच केलं आहे, इंजिनिअरिंगला टच केलं आहे, डिझाईन, लँग्वेजेस, अशा सगळ्या प्रकारचे जे स्किल्स जनरली लोकांना लागतात ते आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आमच्या असं लक्षात आलं की 5 ते 60% विद्यार्थी असे असतात की ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं असतं. ऑन्टरप्रिनरशिपच्या फोकसच्या दृष्टिकोनातून आपण आपली स्वतःची एक सेक्शन 8 कंपनी चालू केलेली आहे आणि तिथे इन्क्युबेशन सेंटर हे विद्याविहार मुंबईला आपण चालू केलेलं आहे. आणि इथे स्टार्टअप्सना सुद्धा वाव देण्यासाठी आपण बरंच काम करतो आहे. बऱ्याच आपल्या योजना आहेत. आणि त्याचबरोबर बेसिक ऑन्टरप्रिनरशिप ज्याला असं म्हणतो की जे स्टार्टअप टू स्केलअपचे नसतील आणि साधे उद्योजक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण बरेचसे अभ्यासक्रम इथे आणलेले आहेत. अच्छा, म्हणजे फक्त नोकरीपुरती सीमित न राहता आपण उद्योजक सुद्धा यामधून घडवतो आहोत. पण मग यामधून आपण असं म्हणूया का, खरं तर आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये जे आकडे येत आहेत बेरोजगारीचे बेसिकली, तर हे वाढत जातात ते आपल्याला लक्षात येते. अगदी आत्ता अर्थसंकल्पापूर्वीसुद्धा विरोध पक्षांनी असं म्हटलं होतं की मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढती आहे आणि त्याचं भीषण वास्तव आपल्याला सगळ्यांना दिसतंय सुद्धा. पण मग अशा प्रकारचे जेव्हा कोर्सेस येतात, स्किल युनिव्हर्सिटी असे कोर्सेस काढतात, तेव्हा ही बेरोजगारी संपुष्टात येईल का? आपल्याला काय वाटतं, म्हणजे हे आशादायी चित्र आपण या निमित्तानं तयार करू शकतो का? मला असं वाटतं की जेव्हा आपण हा शब्द अनएम्प्लॉयमेंटचा जो शब्द आहे किंवा बेरोजगारीचा शब्द आहे याच्यावरती थोडंसं मंथन केलं तर आपल्या लक्षात येईल की बेरोजगार का आहेत. कारण साधारण ज्या डिग्रीज ते मुलं करतात तिथे त्यांनी वास्तव्यात जाऊन कधीच काही काम केलेलं नसतं. एखादा मुलगा साधा BA करतोय तर तो ऑलरेडी त्याचा मॉराल इतका डाऊन झालेला असतो की मला कुठली नोकरी मिळू शकणार नाही. किंवा BCom झालेला मुलगा असतो, अनेकदा त्याला असं वाटतं. एक तर पहिले त्याचं मोटिवेशन लेवल खूप लो असतं. नंबर 2, इंडस्ट्रीचा आउटलुक या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा जरा वेगळाच असतो की मला यांना घेऊन माझ्यासाठी हा खूप मोठा कॉस्ट बर्डन होणार आहे.
बरोबर. तर मला असं वाटतं आत्ता ज्या नवीन 2 योजना आलेल्या आहेत केंद्र शासनाच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी योजना आपली आणलेली आहे युवतींसाठी, त्या योजनेमध्ये इंडस्ट्रीला इन्सेंटिव्हाइज करून तिचे स्टायपंड 10,000चा जो स्टायपंड इंडस्ट्रीचा जो स्टायपंड आहे तो शासनाकडून मिळणारा असल्यामुळे मला असं वाटतं मुलांना एक गोडी पण लागेल कामाची. जो एखादा मुलगा जो ग्रॅज्युएट झाला आहे आणि तो बेरोजगार आहे 6 महिन्यासाठी, 6 महिने तो इंडस्ट्रीमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केलं तर त्याचा आत्मविश्वास वाढेल, कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि त्याला हेही कळेल की मी हे काम करू शकतो. त्याच बरोबरीनं तो सक्षम होतो पुढचा जॉब घेण्यासाठी. इंडस्ट्री मे थिंक की 6 महिने काम केलं तर वाय नॉट कंटिन्यू हिम. खरं. सो मला असं वाटतं की या सगळ्या ज्या पॉलिसीचे डिसिजन्स राज्यस्तरावर आणि नॅशनल लेवलवरती झालेले यांनी मला असं वाटतं की बेरोजगारीचा हा जो प्रश्न आहे, जे बेरोजगारांचा प्रश्न आहे, नॉट बेरोजगारीचा, कारण हा इंडस्ट्रीशी पण तेवढाच रिलेटेड आहे. बेरोजगार तेव्हाच होतं. एकीकडे आपली इंडस्ट्री वाढतीये, इंडस्ट्री म्हणते की मला लोक हवीत पण लोक नाही आहेत. मला असं वाटतं कुठेतरी ही दरी कमी होईल अशा प्रकारच्या उपक्रमांनी. आणि दुसरं म्हणजे आमच्यासारखे विद्यापीठ अनेक राज्यांमध्ये जे कार्यरत आहेत, ह्या सगळ्या विद्यापीठांमध्ये सुद्धा लर्निंग डुईंग जे आपण करतो आहे त्यांनी मुलांना काम करण्याची गोडी पण लागेल. बरोबर. आणि बेरोजगारी निश्चितच कमी होईल असं मला मनापासून वाटतं. पण हे एका दिवसात होणारं काम नाही आहे, इट्स अ प्रोसेस. आणि जे जर्मनीने 30-40 वर्षांपूर्वी केलं ते आपण इतक्यातच करायला लागलोय. आणि मला असं वाटतं की ज्या स्पीडने भारत पुढे जातोय, आपल्याला 30 वर्ष लागणार नाही ते करायला. आणि व्हेरी शुअरली भारत टॉप 3 इकॉनॉमीजमध्ये येईल. जर आपण खरंच मनुष्यबळ चांगल्या पद्धतीचा घडवू शकलो देशासाठी, तर देशामध्ये खूप मोठी क्रांती येऊ शकते. आणि याच्यामध्ये विद्यापीठांचा खूप मोठा वाटा असणार आहे आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचा खूप मोठा रोल आणि टीचर्सचा खूप मोठा रोल असणार आहे. अच्छा. खरं तर म्हणजे मला असं वाटतं की आपण जे आपलं पॉप्युलेशन ही आपल्याकडे आपण स्ट्रेंथ म्हणून पाहणं खूप गरजेचं आहे. तरच आपली जी उद्योजकता वाढते आहे, उद्योग वाढत आहेत, त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. मॅम, आपण स्किल युनिव्हर्सिटीच्या कुलपती म्हणून कशा पद्धतीनं भविष्य बघता या सगळ्या सेक्टरचं? कुठलीच गोष्ट स्टॅटिक राहणार नाही आहे. हे गोलपोस्ट चेंज होत जाणार आहे. माझ्या मते इफ यू आस्क मी, आज जे स्किल्स रिलेव्हंट आहे ते 5 वर्षानंतर नसणार आहे. तर फ्युचरिस्टिक थॉट आणणं हे खूप गरजेचं आहे. आणि याच्याविषयी मी सारखी बोलते की आपण फक्त जे डिफाईन सेक्टर स्किल काउन्सिल्समध्ये स्किल्स आहेत त्याच्या पलीकडे जाऊन पण स्किल्स काय येऊ शकतात. कितीतरी आज काही दिवसांपूर्वी एक अभ्यास आला होता, एक रिपोर्ट आला होता. अँड तो रिपोर्ट वॉज स्टेटिंग दॅट 85 मिलियन जॉब्स हे रिडंडंट होणार आहे आणि 45 मिलियन जॉब्स नवीन जॉब्स क्रिएट होणार आहे. तर हे जे नवीन जॉब्स क्रिएट होणार आहे 5 वर्षानंतर, त्याचा विचार आज आपण करणं गरजेचं आहे. आणि त्या स्पीडने आपण पुढे गेलो तर मला असं वाटतं स्किल विद्यापीठ किंवा कौशल्य हा जो विभाग किंवा कौशल्यावर आधारित जे काम करत आहेत ते खऱ्या अर्थाने देशासाठी काहीतरी करू शकतील. जर ते विचार करू शकले, समजू शकले की रोबोट्समुळे काय होणार आहे, रोबोटिक्सनी मेडिकल सायन्सेसमध्ये काय चेंजेस येणार आहे, रोबोटिक्सनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय चेंजेस होणार आहे, एनर्जीमध्ये काय चेंजेस येणार आहे. म्हणजे कन्व्हेन्शनल एनर्जी होऊन EVवरती आपण जे चाललो आहे किंवा ऑल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जीजमध्ये आपण चाललो आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, अभ्यास करणं आणि त्याच्यावरती सातत्याने काम करणं आणि त्याच्यावरती अभ्यासक्रम आणणं हे खूप मोठा फ्युचर
माझ्या दृष्टिकोनातून स्किलसाठी आहे. खरं आहे. मला असं वाटतं की हे फारच विजनरी काम आहे आणि त्यामुळे हे अशा द्रष्ट्या लोकांची आपल्याला खूपच गरज आहे. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि झी 24 तास या शिक्षण परिषदेमध्ये सहभाग घेतलात. हे खूप छान मार्गदर्शन तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं केलं. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. नमस्कार.